तर आज आपण ह्या व्हिडिओत पाहणार आहोत टर्निंग जजमेंट आणि स्पीड ब्रेकर कसा घ्यायचा। तर तुमच्या गाडीचा स्पीड जो आहे तो टर्निंगवरती आणि स्पीड ब्रेकरवरती हा कमीत कमी असायला हवा। जेव्हा टर्न घेतोय, जेव्हा तुम्ही लेफ्ट टर्न घेणार तो लेफ्ट साईडनीच जाणार। त्याचप्रमाणे जेव्हा तुम्ही राईट टर्न घेता तेव्हा सुद्धा तो गाडी राईट टर्न घेताना सुद्धा तुमची गाडी रोडच्या लेफ्टनीच जाणार। राईट साईडने एक कार पास होईल एवढी आपल्याला जागा सोडायची असते। जर तुमच्या गाडीचा स्पीड जास्त आहे तर जसं तुम्हाला दिसतोय की पुढे स्पीड ब्रेकर येतोय, तर तुम्हाला ब्रेक घेऊन हलकंसं ॲक्सिलेटर कमी करून तो स्पीड मेंटेन करायचा आहे। जर तुम्ही जोरात स्पीड ब्रेकरवरून गाडी नेलीत तर ती गाडी जंप करणार, आणि जर स्पीड कमी असला तर ती स्पीड ब्रेकरवरती डिसबॅलन्स होणार, गाडी स्पीड ब्रेकरवर चढणार नाही। तुम्ही पाहू शकता इथे आपल्या विद्या मॅडम आहेत ज्या गाडी चालवत आहेत। आता हा इथून ह्यांचा हा राईट टर्न आहे, पण तो दूर असल्यामुळे आपल्याला एवढा क्लिअर दिसणार नाही आहे। जेव्हा तुम्ही राईट टर्न घेताय तेव्हा तो पूर्ण राईटनी नाही घ्यायचा, कारण तुम्ही जर पूर्ण राईटनी गेलात तर समोरून जो येणार आहे लेफ्ट साईडने तो कुठून जाणार। आपल्याला समोरून येणाऱ्या माणसासाठी जागा सोडायची आहे। आपल्या राईट हँड साईडने आपल्याला एक कार जाईल एवढी जागा सोडूनच राईट टर्न घ्यायचा। बघा, हा अशा प्रकारे तुमचा राईट टर्न असणार आहे। रोडच्या लेफ्ट साईडनीच कुठलाही टर्न असू दे, लेफ्ट किंवा राईट, आपली गाडी रोडच्या लेफ्ट साईडनीच जाणार।